नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या सर्व MPSC एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला जास्तीत जास्त मुलांना शेअर करा, जेणेकरून सगळ्या मुलांना याचा उपयोग होईल. माझे हे जे काही सगळे एफर्ट्स आहेत हे तुम्हाला खरंच त्याचा उपयोग होत असेल तर नक्की एक लाईक करा मला मोटिवेशन मिळण्यासाठी, आणि चॅनल तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण की जर स्किप करत गेलो ना आपण पॉईंट तर एक्झामला काही आठवत नाही. जर एखादी गोष्ट तुमच्या नजरेखालून गेली तरच त्याची शक्यता आहे की ती गोष्ट आपल्याला आवडेल, आणि आपण ती जर स्किप केली तर ती आपल्याला आठवत नाही. त्यामुळे तयारी करता तर ती संपूर्ण करा. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजे 8 फेब्रुवारी 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, RBIच्या मिशन सक्षम म्हणजे सहकारी बँक क्षमता निर्माण या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? काल आपण सक्षमावरचा प्रश्न पाहिला होता, पण आजचा जो प्रश्न आहे ना तो मिशन सक्षम असा आहे. ठीक आहे, तर हे व्यवस्थित नोट डाऊन करत जा, कन्फ्यूज व्हायचं नाहीये. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. UCB कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण देणे हे मिशन सक्षमचे उद्देश आहे, आणि हे RBIचे मिशन आहे. तर याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मिशन सक्षम या उपक्रमाअंतर्गत 1.4 लाखांहून अधिक UCB कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच RBIने डिजिटल फसवणुकीमध्ये नुकसान झालेल्या ग्राहकांना 25,000 रुपयांपर्यंत भरपाई देण्याचा प्रस्ताव नुकताच मांडला आहे, आणि RBI बँकांना REITs रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टला कर्ज देण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न दुसरा, अंडर 19 वर्ल्ड कप 2026 जिंकून भारताने एकूण कितव्यांदा ही स्पर्धा जिंकलेली आहे असा प्रश्न आहे. तर आपण जवळजवळ 6व्यांदा ही अंडर 19 वर्ल्ड कप आपण जिंकलेला आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न, त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. इंडिया अंडर 19 संघाने इंग्लंड अंडर 19 संघाला 100 धावांनी पराभूत करून अंडर 19 वर्ल्ड कप 2026 जिंकला. या विजयासह भारताने विक्रमी 6वे अंडर 19 विश्वचषक विजेतेपद मिळविले, आणि वैभव सूर्यवंशी यांनी अंतिम सामन्यात 80 चेंडूमध्ये 175 धावा करून भारताला 411-9 अशी भक्कम धावसंख्या उभारून दिली. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आणि आर.एस. अमरीश 3 विकेट्स, दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान प्रत्येकी 2 विकेट्स यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे भारताला विजय मिळाला आहे. पुढील प्रश्न तिसरा, भारतातील पहिले रेड टेबल टॉप रोड मार्किंग योजना कोणत्या राष्ट्रीय महामार्गावरती राबविण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, NH45 वरती. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. NHAI मध्य प्रदेशातील NH45 वरती भारतातील पहिली रेड टेबल टॉप रोड मार्किंग प्रणाली सुरू केलेली आहे. ही योजना वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प परिसरातील वन्यजीव संरक्षणासाठी राबविण्यात आलेली आहे, आणि या उपक्रमाअंतर्गत 25 अंडरपास आणि 8 फूट उंच कुंपण उभारण्यात आलेली आहेत. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे? तर वाघ, हरिण, कोल्हे यांसारख्या वन्य प्राण्यांचे वाहन अपघातांपासून संरक्षण करणे हा त्याचा उद्देश आहे. पुढील प्रश्न चौथा, बजेट 2026-27 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या भारत विस्तार हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ही योजना? तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कृषी या क्षेत्राशी.
भारत विस्तार हा बजेट 2026-27 मध्ये जाहीर केलेला बहुउद्देशीय AI आधारित कृषी सल्ला प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे. आणि या उपक्रमाचा उद्देश आहे शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणे आणि कृषी जोखीम कमी करणे. भारत विस्तारमध्ये ॲग्रिस्टॅक डेटा आणि ICARच्या कृषी पद्धतीचे एकत्रीकरण केले जाणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 5वा. फेब्रुवारी 2026 मध्ये महाराष्ट्रातील पहिले जातीमुक्त म्हणजे कास्ट फ्री गाव कोणते घोषित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सौंदळा असं त्या गावाचे नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा त्याचे. फेब्रुवारी 2026 मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदळा हे महाराष्ट्रातील पहिले जातीमुक्त गाव ठरले आहे. आणि सौंदळा ग्रामपंचायतीने ग्रामसभेत एकमताने जाती नाकारणारा ऐतिहासिक ठराव मंजूर केला. या ठरावानुसार नागरिकांना जाती सूचक आडनावे ओळखी वापरणे टाळण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. आणि याचा मुख्य उद्देश काय आहे? तर सामाजिक समता प्रस्थापित करून वादमुक्त व एकसंध गाव निर्मिती करणे हा यामागचा उद्देश आहे. पुढील प्रश्न 6वा. दक्षिण आफ्रिकेने कोणत्या आजारासाठी पहिली स्थानिक लोकल प्रोड्युस्ड लस सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फूट अँड माउथ डिसीज यावरती. महत्वाचे पॉइंट्स पहा. फेब्रुवारी 2026 मध्ये दक्षिण आफ्रिकेने 20 वर्षांनंतर पहिली स्थानिक FMD फूट अँड माउथ डिसीज लस सुरू केलेली आहे. ही प्राण्यांसाठी लस आहे आणि ही लस ॲग्रिकल्चरल रिसर्च काउन्सिल द्वारे विकसित करण्यात आलेली आहे. या उपक्रमाचा उद्देश आहे परदेशी लसीवरील अवलंबित्व कमी करणे आणि देशांतर्गत जैव सुरक्षा मजबूत करणे असा त्याचा उद्देश आहे. पुढील प्रश्न 7वा. भारतातील पहिली क्वांटम व्हॅली कोणत्या शहरात विकसित होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अमरावतीमध्ये, आंध्रमधील. याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी अमरावती क्वांटम व्हॅलीबाबत घोषणा केली. आणि क्वांटम व्हॅली हा भारत सरकारचा राष्ट्रीय क्वांटम मिशन चा एक भाग आहे. आणि याचा उद्देश आहे भारताला प्रगत तंत्रज्ञानात जागतिक नेतृत्व मिळवून देणे हा त्याचा उद्देश आहे. ओके. पुढील प्रश्न 8वा. NCR आणि लगतच्या भागांतील वायू प्रदूषण अंमलबजावणीचा आढावा कोणत्या संस्थेने घेतला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, CAQM. महत्वाचे पॉइंट्स पहा. 20 तारखेपासून 4 तारखेपर्यंत 16 दिवस फ्लाइंग स्क्वॉड मार्फत तपासण्या करण्यात आल्या या दरम्यान. आणि या कालावधीमध्ये 739 तपासण्या विविध प्रदूषण क्षेत्रांत करण्यात आल्या. आणि ग्रेटर नोएडा आणि गुरुग्राम येथे रस्त्यावरील धूळ नियंत्रणासाठी विशेष तपासणी मोहीम या दरम्यान राबवण्यात आलेल्या आहेत. पुढील प्रश्न 9वा. भारतामध्ये अँटी ड्रोन सिस्टीम तैनात करणारे पहिले बंदर कोणते ठरले आहे किंवा कोणते आहे? तर याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, VO चिदंबरनार म्हणजे VOC पोर्ट. महत्वाचे पॉइंट्स पहा. हा अँटी ड्रोन सिस्टीम RF रडार आधारित तंत्रज्ञानावरती आधारित आहे. या प्रणालीला 360 अंश सर्व दिशात्मक कव्हरेज आणि 5 किलोमीटरपर्यंत कार्यक्षमता यामध्ये आहे. आणि ही प्रणाली अधिकृत ड्रोनचे शोध, मागोवा, वर्गीकरण आणि निष्क्रियकरण करते. आणि हा उपक्रम अमृत काल विजन 2047 आणि मेरीटाईम इंडिया विजन 2030 शी सुसंगत आहे. पुढील प्रश्न 10वा. इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047 अंतर्गत 100% विमा कव्हरेज साध्य करणारा भारतातील पहिला जिल्हा विचारला येथे कोणता आहे?
तर 10व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अलवर, राजस्थान. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यामध्ये इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047 अंतर्गत 100% विमा कव्हरेज साध्य करणारा भारतातील पहिला जिल्हा ठरलेला आहे. आणि हा उपक्रम सिक्युअर इंडिया, इन्शुअर इंडिया या दृष्टिकोनाशी संलग्न आहे. आणि या यशामध्ये अलवर जिल्ह्यातील 9 गावांचा समावेश आहे. पुढील प्रश्न 11वा. 2026 मधील 25वे हिवाळी ऑलिम्पिक खेळ कोणत्या देशात होणार आहेत? तर 11व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इटली येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हा हिवाळी ऑलिम्पिक खेळाचे अधिकृत नाव मिलानो कोर्तिना 2026 असे आहे. आणि हे खेळ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या देखरेखीखाली आयोजित केले जाणार आहे. आणि मिलान आणि कोर्तिना डी ॲपेन्झो ही उत्तर इटलीतील प्रसिद्ध हिवाळी क्रीडा शहरे आहेत. आणि 2026 हिवाळी ऑलिम्पिकचा अधिकृत ब्रीदवाक्य इट्स युअर वाईब असे आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. ऑपरेशन किया ही संयुक्त दहशतवादी विरोधी कारवाई कोणत्या प्रदेशात राबवली जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जम्मू काश्मीरमध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ही कारवाई जंगल, डोंगराळ भागातून घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांचा शोध व नायनाट करण्यासाठी आहे. आणि उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड जंगल परिसरातील चकमकीमुळे ऑपरेशन किया चर्चेत आहे. आणि या मोहिमेत व्हाईट नाईट कॉर्प्स, काउंटर इमर्जन्सी फोर्स आणि जम्मू काश्मीर पोलीस आणि CRPF सहभागी आहेत यामध्ये. आणि दहशतवाद्यांना अडवण्यासाठी कॉर्डन अँड सर्च ही रणनीती ऑपरेशनमध्ये वापरली जाते. तर आजचे आपले 8 फेब्रुवारी 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, स्वतःच्या नोट्स मेंटेन करा, ही एक नम्र विनंती. आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.